या रानात शिजवलंय तर रानातले रानमेवासाठी द्यावा लागतो निवड. आज आलोय माशावर. इकडं मागं धरणाचं जे खड्डा आहे ना त्याच्यात मुलच्या आणि ह्या मळ्या तर जर जाळ आणले आम्ही तर लागले. नको नको तुझं चप्पल नको ना, पाहिलं चप्पल हा का चप्पल. तर जर मासे लागले जाळ्याला तर तुम्हाला एकदम धमाल रेसिपी दाखवणार आहे. आता तुम्हाला मासे पण दाखवतो मी दिसत. तर व्हिडिओ पहा, एकदम भारी नजारा आहे. इकडं रेसिपी बनवणार आहे आणि इकडं आता आंघोळी पण करायच्या. बघा इकडे थोडे काढले आपलं, तुम्ही पण काढायचं जेवण. आणि इकडंच जेवण वगैरे दुपारचे, कारण लवकर आलं. ते पाव किती मासे लागतात तुम्हाला दाखवतो. खड्ड्यात भरपूर मासा वर गेलो चढून, मग तुम्हाला मासे पण दाखवतो किती दिसतात. बघू जाळ्याला लागतं का नाही पाहू. तर चला घेतो आवरून आता जाळा थोडं. जरा परत चालेल जाळा घेऊन पुढं. आणि मी चालू इकडे हळूहळू, कारण का सगळं चिकुटाय कोणी येत नाही का. काय दुसरे आणू? हा आणि तो चला मित्रांनो, ते दुसरे पण छोटे जाळ आहे ते काय काय आणि चारा पण घेऊन चालू. काय रे कोले का हे वाढला पाणी पहा मित्रांनो. मी चालू आहे हळूहळू सटकात म्हणून जाळा घेतलाय. कसं सोडायचं जाळं? हे असे आडवी सोडा ना. किती लांबा? दोन दोन आहे आपल्याकडे. नाही तेव्हा चिकूट नसेल. चिकूट आहे रे त्या वाढलाय. चिकूट आहे ना. जाऊ दे काय नाही, सँडल घाला ना, काय पाण्यात नाही पडत. चला जाळे सोडून घ्या. तुम्ही त्या जाळा घ्या. मित्रांनो मी पण उतरतोय, पण लय सटकत आहे. मी बसून उतरतो ना, बसून उतरू राहिलोय. बापरे काय का किती खोले बाबा बाबा, जामगार पाणी. एवढलंय पाणी पा तांबा दाखवतो तुम्हाला. मित्रांनो एवढलं पाणी. जाळा सोडायचं काम झालं. उतरले का तुम्ही? जाळा सोडेल का इकडे पुढं? एवढलं मासे आता बघ किती गुत्ता. चारा कसा मारायचा? हे पिंटे चारा मारायचा. तेव्हा आवाज पण घुमतो. मळ्याचा जाळा सोडलाय आता. मिळतायचा तिला जाळा सोडायचा. जाळा कडून घेतलाय. एक जाळा इकडं मार राहिलो. दे इकडं काढाय. एक पदर दे माझ्याकडं. याला मारायला असं होतं असं, पण मारा काय नाही. कुठं या चारा घालू आपण. भिजून घ्या ना पुरा, ऊन गडल माझे जाळा. पिंट्या चल लवकर इकडे दुसरा आहे मारायचं. मित्रांनो अशी चाले मासे मारे, कारण का आता ना गळाला अजिबात मासे नाही लागतं. त्याच्यामुळे डायरेक्ट जाळ्या वेळ आले का गळाला कटाळलो आम्ही जाऊन जाऊन. आंघोळ करायला नाही आला तू इकडं चल. हा बघू आता किती मासा लागतं पाहू ना. मित्रांनो जाळा मारून घेऊ राहिलो आहे ना. हा पुढं हा खालचा तुमचा आळवी जा ना. पिंट्या चल हे कडायला नेऊ का डायरेक्ट? कडायला घेऊन जाऊ राहिलो डायरेक्ट. कडायला जास्त राहता. गे रे तिकडं. सोडून देऊ का पिंट्या? धरून राहू का सोडू? बसायला जागा तर पाहिजे. खेकडे असतील तर खेकडे पाहतो आम्ही. पिंट मारते काय करू राहिलंय. इकडं मळ्या गुतलाय, पण दिसतो का नाही काय माहिती. पाणी एवढं हे नाही इथं. अरे गुतला याच्यात पा. इडाशी हे बघ उलटा पाडलाय पाय. हा पाय इथं चमकतो पा. मित्रांनो मी आलो वर. यंदा ठेवलं खाले माझा आकाश मासे. ते चेक करून घ्या ना लागले का, नाही तर कोपऱ्यात कुठं तरी नाही आला. इकडे खाली हे जाळा टाकलाय आणि इकडे काहीच नाही का. मासे का नाही लटकतो मग पिंट्या? तिकडे गडूळ करीत आलाय तो. मासे कसं काय दिसतील पुढं?
हा पण मग कोपऱ्यात त्या कोपऱ्यात घ्या ना. मी सांगतो कुठं मासा थांबा. इकडं गुतला मासा मळे गुतला ना. घ्या काढून मी आलो खाली. मग त्या जाळा नाही तिकडं पिंट्या मळे घ्या काढून. चला मी आलो खाली. पिंट्या लागला का मळे बघू एवढला पाव दे. लागेल का तेवढं 2-3 लागेला. मळे लागला मित्रांनो. दुसरं काय लागला नाही मोठ्या झाडाला. दाखव बघ कुठं दगडात अटकावलंय काय तू झाडा. हा का हां ते दोन लागला का 2-3 बरंच लागला रे. हां हे बघ इथं मित्रांनो मासा लागला. हां हे पण मळे हे काढून घे पटापट. गांजा टाकू राहिलाय तोंडात धरले त्यांनी. तेव्हा मळे ते टाकला मित्रांनो. केवढं मळे लटकला. हे भरपूर मळे लागलाय दगला. ते खिकडी ना खाल्लाय काय खिकडी आहे बघ. हे पटापट काढून ये मळे. जाळातून मासा काढायला बा तोंडाकडून वाढायचा राहतो. तोंडातून पहिला काढायचं डायरेक्ट निघून आला. हे काय मोळ ना शिराई. तर पहिले ना जुन्या राजात ना याचे जाळू बनवायचे. जाळूच ना शिराई सांगायचे. पण आजकाल ते नवीन शिराई आले झाडू. तर आता हे नेत नाही. किती सुंदर दिसत आहे बा. चूल पेटवायला सरपण तोडायला चढू राहिला झाडा तोडला. हां या इथं चूल मांडले. आता इथं बनवायचं स्वयंपाक. तिकडं आपण जाळा घालेला आहे इथं पुढं पिचणीपाशी. इथं स्वयंपाक करायला घेतलाय. ते वल्ला असं तर राहू द्या. वल्ला आहे त्या फाट्या आणल्या पिंच्या ना इकडे. हे पेटो पिंच्या पहिला ना भात घालू. अजून मासे काय एवढं भेटलं नाही. तोपर्यंत मासेला टकतील मग घेऊ. भात घालून घेतो पहिला. पेटवली जरा मोठ्याला काड्या घालायला लागतील ना. काड्या पेटू दे मग तूप ठेव. पिंट्या पाणी आणायला गेलाय. इथं वरून जिरप्याचा धुकू राहिला त्या भाताला. पाणी बारी तिकडचा जिरप्याचा. त्या पाणी घेऊन राहिलं स्वयंपाक करायला भात घालायला. भात धुवून घेतलाय. भात घालायचंय टाका दुखाट व्हायला. भात घालायचं काम चालू. पाणी जास्त झालंय का येळून होईल. आणि ते वरचं ते जरा कोंडा ते करून टाकू. भात दिला घालून. आता जाऊ आपले मासे चेक करायला. पिंट्या चेक करू किती लागला पावा. हे पा मस्तपैकी ते जरा तर कोंडा त्या पाणी काढून टाका. किती मस्त नाजर आहे पा. उकळी आली. हां 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 मस्त भात शिजू राहिलाय. उतरला परत एकदा आता चेक करतो. लगेच जेवण बनवा. का दुपारचे 1 वाजत आलाय जवळजवळ. आता जेवण बनवायला भुकायला लागल्या भरपूर. घे चेक करून घे ना सगळे. तर मळ्याचा जाळा चेक करून घेतो आम्ही. आहे का आहे तिकडं मळे आहे वाटतं. आहेत ना तिकडंच पाहिलं तर ना आता. हां ते पण 2 घे काढून घे. आणि तोपर्यंत मग भात झालेला आहे मित्र. आता आपला मळे एकदा चेक करून बनवून घेतो. भुका लागल्या जेवायला. मित्रांनो आता ना जाळा गुंडाळून घेतो. आता कालवणापुरती मळे भेटला आपल्याला. दुसरं तर काय मासे लागले नाही. पण आज मळ्याची रेसिपी मस्त खायला 1 नंबर राहतं. घे पटापट गुंडाळून. चल तर मी मळे साफ करतो. चला मित्रांनो मी मळे साफ करून घेतो. मित्रांनो पुढे बसले पाण्याच्या जाईल. हे मळे साफ केले. फोटो फोडून घेतले. शेवाळा राहतं ना तर हे साफ करून घेऊ राहिलो. बाकीचे इकडे बाकी पिंट्या जाळा गोळा करतो तिकडे. तर साफ करून घेतो पटापट. चला
मळ्याची रेसिपी चालू झाली मित्रांनो. भात पहिलाच घालेला आहे आपण टमाटा इकडे मळे करून ठेवलं आपलं. आता तेल टाका. नाही कांदा थोडा येऊ दे. तेल टाक रे मापात. घरची बस झालं. माशांना तेल राहतात. पेस्ट टाक ना पहिले. पेस्ट आहे ना. हां ती पेस्ट टाक. तेवढी नको बस झाले बस. हे अद्रक पेस्ट आहे. कांदा लसूण धना पावडर टाक. धना पावडर आहे ती. हे धना पावडर. गरम मसाला अर्धाच टाका. पूर्ण नको टाकू. टाक ना थोडा. आता दुसरा एव्हरेस्ट टाकतो. सगळा टाकतो. एव्हरेस्टला काय नाही. एव्हरेस्ट जास्त असलं तरी एव्हरेस्ट टाकून घेतला. जाळ कर ना खाली थोडा. नाही जळणार लगेच. चालेल रेसिपी. कढीपत्ता राहिला ना. हळद मिरची राहिली. टाक रे. काय टाकू राहिलं. मिरची घरची मिरची. हां तेवढी नको टाकू. लय होती. टाक अजून थोडी. बस झाले बस. हळद बस झाली. हळद मिरची सगळं टाकलं. मीठ नंतर टाकू. आता हा मसाला झाला मित्रांनो मस्त करकरीत. कोथिंबीर नंतर टाकायची. कोथिंबीर वरून टाकू. थोडं पाणी टाकून घ्या. मसाला शिजवायला. बस. आता मसाला शिजून घ्या. टमाटर टाकले. मसाला थोडा शिजून झाल्यावर म्हणजे ते पटकन येऊन जातं शिजून. बघा कसा वाटतो बघायला मसाला. एक नंबर मस्तपैकी. शिजू जरा अजून. मीठ टाकून घेऊ राहिलो मसाल्यात मस्तपैकी. अंदाजाने बस कराटवायला. मस्त मसाल्याला उकळी आले. ते आपले मळे टाकून घेऊ राहिले बघ. पिंट्याची खेकड पण गेली. आता पहा कसे मळ्याची मस्त रेसिपी झाली. द्या आलून आता मळे. नुसते मळे. एक नंबर. आता मस्त तरी मारतील पाणी टाकलं. मसाला आहे मस्त झालाय ना. बस दे पाणी टाकून शिजायला. पाणी दिलं टाकून. आता अजून टाक. कालवण उतरलाय पाय मळ्याचा. कसं मस्त झालंय. आणि इकडे साहित्य आपलं खायला भात. आता बसतो जेवायला. काढायचं ते बाई रानात शिजवलंय. तर रानातले रानमेवासाठी द्यावा लागतो निवद. तर आता हे निवद काढलाय. भात आणि हे मासे आता हे द्यायचे ठेवून राहण्यासाठी. आपण निवद घेऊन गेला राहण्यासाठी. देव ठेवून तिथंच निवद. हां तो तिथे ठेवला निवद आपला. रानातले देव राहतात त्यांच्यासाठी. मित्रांनो याच जेवायला. वातावरण एक नंबर आहे. आपण पकडले मळे. हे मळे कसे झाले दाखवतो तुम्हाला खायला. असं ना जागा बनवून मासे जागा खायला लय भारी. एक नंबर जाय. वातावरण खूप जाम लागले. मळे एकदम मस्त झाला. ते जेवायला